नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी स्टार्ट केलेला आहे माझ्या घरातील जो फेवरेट कॉर्नर आहे माझा त्यापासून। तर हा जो कॉर्नर आहे म्हणजे विंडो सीटिंग आहे ही, तर अजून मी बऱ्यापैकी डेकोरेट करणार आहे, पण तोपर्यंत थोडीशी झलक तुम्हाला दाखवायची होती कशा टाईपने माझं काम चाललेलं आहे आणि काय काय वस्तू। तर सगळ्यात आधी हा जो मनी प्लांट आहे हा माझा एंट्री डोअरला मी ठेवलेला, बट आता मला थोडंसं चेंज करायचं आहे त्यात आणि तुम्हालाही काहीतरी नवीन दाखवता येईल। सो म्हणून मी हा माझ्या या विंडो सिटिंगमध्ये आणून ठेवलेला आहे, जेणेकरून इथे त्याला थोडं ऊनही मिळतं, तिकडं प्रॉपर सावलीत ते राहतं। सो त्यामुळे थोडे दिवस इकडं थोडे दिवस तिकडे असं ठेवणार आहे। आणि त्यानंतर माझ्या विंडो सिटिंगमध्ये बसल्यावर मला ना खूप बोरिंग वाटायचं। सो त्यामुळे हे थोड्या पॉपिंग कलर्स असलेले मी इकडे फ्रेम्स लावलेल्या आहेत। त्यानंतर इकडे आता गॅलरीचं मी तुम्हाला आजचं दाखवते। गॅलरीमध्ये खूप छान छान फुलं आलेली। आज बुधवार आहे, उद्या मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे आणि त्याचीच आज सगळी तयारी मी करणार आहे। व्लॉगमध्ये तुम्हाला जितकं ते दाखवता येईल तितकं मी दाखवणार आहे। सो इकडे बघू शकतात व्हाईट जास्वंद आलेलं आहे, अशा प्रकारची त्याची ही कळी आलेली आहे। आणि इकडे मोठं जास्वंद जे मला खूप आवडतं, मी ते महादेवाच्या मूर्तीजवळ ठेवते नेहमी, तर ते इकडे आलेलं आहे। खूप छान असं वातावरण असतं सकाळी सकाळी गॅलरीमध्ये, थंडीचे दिवस आणि खूप फ्रेश वाटतं। सो असे काही हे रिफ्रेशिंग कॉर्नर्स आहेत जे मला खूप एनर्जेटिक फील करवतात, खूप फ्रेश वाटतं मला तिकडे गेल्यानंतर। सो म्हणूनच ही बाल्कनी, तो विंडो सिटिंगचा कॉर्नर मी आता अजून जास्त डेकोरेट करणार आहे। बाल्कनीला कलरिंग करण्याचं माझं चाललेलं आहे। कुठले प्लांट्स मी लावलेले आहेत, कशी मी झाडांची काळजी घेते तेही एक व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला आहे, लवकरच तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे तुम्ही गुलाबाला बघू शकतात किती छान छान फुलं आलेली आहेत। अगदी जस्ट हे उमललेले फुलं होते, खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं यांच्याकडे बघून सुद्धा। तर चला आज मी वस्त्रांचा व्हिडिओ दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, वस्त्रांचे शॉर्ट्स तुम्ही बघितलेलेच असतील। आता मी तुम्हाला इन डिटेल त्यांची माहिती देणार आहे। त्याआधी तुम्हाला मी उद्याची काय तयारी केलेली आहे ते दाखवणार आहे। ते इकडे मी आज आणलेले आहेत गजरे, कारण उद्या खूप घाईघाई होईल। सो त्यामुळे आजच मी सगळं आणून ठेवलेलं आहे। इकडं तुम्ही बघू शकता ह्या छोट्या छोट्या माळा मी आणलेल्या आहेत, त्याला तगरची माळ असं बोलतात। त्यानंतर गुलाबाचे फुलं, पिवळे फुलं हे मागच्याच गुरुवारी मी सगळं आणलेलं, तर ते बघू शकतात 8 दिवस झालेले आहेत ह्या फुलांना। आज फक्त मी गजरे आणलेले आहेत आणि तरी किती। तर अशा जर का डब्यांमध्ये तुम्ही छानपैकी ऑर्गनाइज करून ठेवलं तर खूप तुमचं जे फुलं आहेत ते 8 ते 10 दिवस 2-2 आठवडे हे फुलं चालतात, इतके फ्रेश ते राहतात। तर असे हे जे डबे आहेत हे ॲमेझॉनवर, मीशोवर तुम्हाला इझिली मिळून जातील। वाटलं तर मी याचा एक सेपरेट व्लॉग करेल। हे फुलंसुद्धा मी उद्याच्यासाठी आणलेले आहेत। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आजच्या ब्लॉग मध्ये। मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे देवी आईसाठी जे मी वस्त्र शिवून घेतलेले आहेत ते, आणि काही मी ऑनलाईन घेतलेले आहेत।
तर काही मी ऑफलाईन सुद्धा घेतलेले आहेत। तर हे सगळे वस्त्र जे आहेत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण आता मार्गशीर्षचे गुरुवार चाललेले आहेत आणि बऱ्याच अशा मैत्रिणींचं मार्गशीर्ष गुरुवारचा जो पहिला व्लॉग मी शेअर केलेला पहिल्या गुरुवारचा, तर त्या व्लॉगला कमेंट्स आलेल्या होत्या की देवी आईचे जे वस्त्र आहेत ते तुम्ही कुठून घेतलेले आहेत। तर ते वस्त्र मी कुठून घेतलेले आहेत तेच सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता वन बाय वन मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी जे मी शिवून घेतलेले वस्त्र आहेत ते तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिलं जे देवी आईचं वस्त्र आहे, साडी आहे, तर ती अशा टाइप मध्ये मी शिवून घेतलेली आहे। जशी मला हवी होती तशी अगदी ॲज इट इज मला टेलरने शिवून दिलेली आहे। तर माझ्याकडे काठपदरी हे ड्रेस मटेरियल होते, इरकल ड्रेस, नारायणपेठ ड्रेस। तर त्या ड्रेस मटेरियल मध्ये 2 टॉपचं मटेरियल येतं। तर मी एकच टॉप स्टिच केलेलं आणि त्यातलं एका टॉपचं मटेरियल माझ्याकडे उरलेलं होतं। सो त्या मटेरियल मध्ये सुंदर असा हा छोट्या छोट्या कळ्यांचा प्लिटेड साडी मी बनवून घेतलेली आहे। ड्रेसही तुम्ही याला म्हणू शकता। तर अशा पद्धतीने काठ जो आहे तो डबल मी त्यांना वापरायला सांगितलेला आणि अशा टाइप मध्ये ही साडी बनवून घेतलेली आहे। अतिशय छान असा कलर आहे आणि ट्रेडिशनल काठ वगैरे लावल्यानंतर जो लुक आहे अगदी ट्रेडिशनल येतो, तो देवीसाठी परफेक्ट असा कलर आहे, कॉम्बिनेशन आहे। आणि त्यानंतर ही ओढणी मी बनवून घेतलेली आहे देवी आईच्या डोक्यावरून टाकण्यासाठी। तर अशी ही ओढणी आहे। हे माप मी स्वतः दिलेलं, माझ्या अकॉर्डिंग मी त्यांना सांगितलेलं। तर असा हा पहिला ड्रेस आहे। त्यानंतर दुसरे जे वस्त्र आहे ते सगळ्यात सुंदर आणि खूप छान असं कोल्हापूरच्या अंबाबाईचं जो साडी असते, ज्या टाइप मध्ये साडी असते त्या टाइप मध्ये मी बनवून घेतलेला आहे। आणि हे जे कॉम्बिनेशन आहे पर्सनली हे माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे। तर अशा टाइपचा हा कोल्हापूरच्या अंबाबाईचा ड्रेस असतो आणि तसाच मी बनवून घेतलेला आहे। तर जवळजवळ 4 ते 5 ड्रेसेस मी शिवायला टाकलेले, बट त्यातले 3च मला मिळालेले आहेत। सध्या वेडिंग सीझन मुळे खूप घाई होती टेलर लोकांना, सो त्यांनी मला 3 बनवून दिलेले आहेत। तर बघू शकतात असा हा ड्रेस आहे। खूप मोठ्या मोठ्या प्लेट्स घेतलेल्या आहेत, हाफ सर्कल मध्ये मी त्यांना सांगितलेलं आणि इकडे ते खण म्हणून आपण हे जे मटेरियल वापरत असतो ते लावलेलं आहे। तर खूप छान अशी माझ्याकडे साडी होती देवी आईचीच आणि त्यातनं मी हे बनवलेलं आहे। आणि मागून तुम्ही बघू शकतात अस्तर त्यांनी लावून दिलेलं आहे। हे ड्रेस जे आहेत, साड्या ज्या आहेत, तुम्ही इझिली यांना वॉश करू शकतात, कारण ज्याही आपण मार्केटमधनं घेतो तर त्यांना कॅनव्हास लावलेलं असतं आणि धुतल्यानंतर ते अगदी पापडासारखे होतात कडक। सो त्यामुळे अशा टाइपचे जर का तुम्ही ड्रेसेस शिवून घेतले हे अगदी तुमच्या बजेटमध्ये असतात आणि आपल्याकडे भरपूर असे ब्लाउज पीसेस ड्रेस मटेरियल मधनं उरलेलं मटेरियल असतं, त्यातनं तुम्ही असे ड्रेस साड्या शिवून घेऊ शकतात देवी आईसाठी। तर मागच्या साईडने मी असे 4 यांना नाड्या द्यायला सांगितलेल्या, जेणेकरून व्यवस्थित मुकुटाला आणि नारळाला किंवा कळसाला फिट करता येईल। तर अशा टाइप मध्ये हे कॉम्बिनेशन आहे जे मला खूप आवडलेलं। आणि त्यानंतर त्या साडीमध्ये हे मटेरियल होतं, म्हणजे ब्लाउज पीस साठीचं हे मटेरियल होतं, तर त्यातनं मी हे शिवून घेतलेलं आहे देवीची ओढणी। सो अशा टाइप मध्ये हे कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर दिसतं। बघू शकतात ग्रीन आणि पिंकचं कॉम्बिनेशन हे खूप व्हायब्रंट कलरमुळे छान दिसणार आहे। त्यानंतर माझ्याकडे अजून एक ड्रेस मटेरियल आहे, त्यानंतर अजून एक साडी मी शिवून घेतलेली आहे देवी आईसाठी। तर हे माझ्याकडे ब्लाउज पीस होतं, नऊवारी साडी होती माझी, त्यावर मी रेडीमेड ब्लाउज घेतलेलं आणि हे पीस माझ्याकडे उरलेलं होतं। तर त्या पीस मधून सुंदर अशी ही साडी मी तयार करून घेतलेली आहे आणि रेड कलर असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। खूप छान असं स्टिचिंग केलेली आहे। बॅक साइडने तुम्ही बघू शकता किती छान असं व्यवस्थित अस्तर वगैरे लावून अगदी प्रॉपर अशी फिनिशिंग देऊन प्रेस करून त्यांनी मला दिलेलं आहे। खूप सुंदर दिसतात हे ड्रेसेस जेव्हा आपण देवी आईला वेअर करतो। त्यानंतर हे 2 साइडला नाड्या दिलेल्या आहेत, जेणेकरून अगदी परफेक्टली कळसाला ते व्यवस्थित घालता येईल। सो अशी ही साडी आहे तिसरी। आणि त्यानंतर ही आधी जी पिंक आणि ग्रीन साडी दाखवली तिच्या पदराचं मी याला चुन्नी बनवून घेतलेली आहे, ओढणी, जी पूर्ण अशी जरीच्या काठांची येईल। सो अशा पद्धतीने मी ही रेड वर ग्रीन कलरचं बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून रेड, ग्रीन, पिंक, ग्रीन हे असेच कलर देवीचे मोस्टली वेअर केले जातात, ऑरेंज, ग्रीन। सो त्यामुळे ग्रीनला असं शोभेल असं कॉम्बिनेशन घेऊन मी केलेले आहेत। तर त्यानंतर मागच्या मार्गशीर्ष गुरुवारी मी रेड कलरची साडी देवी आईला वेअर केलेली आणि मी ती वॉश केल्यानंतर ॲज इट इज ती साडी होती, फक्त त्याला थोडे जे त्याच्या ज्या ह्या प्लेट्स आहेत त्या धुतल्यामुळे थोडे चुन्या वगैरे पडलेल्या, सो ते मी प्रेस करायला दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता दाखवू शकत नाही। बट त्यातच सेम पर्पल कलरही मी मागवलेला होता Amazon वरून, लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल।
तर अशा टाईपची ही साडी आहे, बघू शकता तुम्ही, पाहिजे तितकी अशी स्प्रेड करू शकता। सुंदर असे हे येलो कलरचे, मस्टर्ड येलो कलरचे हे काट आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा प्लेट्स घेतलेल्या आहे, अगदी छान स्टिच करून दिलेला आहे। याला मागून अस्तर लावलेलं नाहीये, सो अशा टाईपने बॅक साइडने दिसतं। इकडे रॅपर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कळसाला लावू शकता आणि हवं तसं तुम्ही एकतर असं घागऱ्यासारखंही तुम्ही देवीला घालू शकतात, नाहीतर तुम्ही असं साईडने ह्या कळ्या व्यवस्थित दिसाव्या यासाठी असंही तुम्ही एक काठी लावून लावू शकता। तर मी आता कसं लावणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल। सो असा हा एक ड्रेस, अशी ही एक साडी आहे देवी आईची। आणि त्यानंतर याचा एक ड्रॉबॅक मला वाटला की ही जी ओढणी ते देतात ती अगदीच म्हणजे काठानी इतकीच तिची साईज आहे, अशी ही ओढणी आहे। बट ही जी ओढणी आहे ती अशी ह्या पद्धतीने टाकायची असते आणि त्यावर तुम्ही देवीची चुन्नी लावू शकतात, ओढणी जी असते देवीची ती लावू शकतात आणि अशा टाईपने गजरे जेव्हा आपण लावतो वेणी त्याच्या मागून ही अशी लावायची असते। सो अशी याची ओढणी आहे। त्यानंतर अजून 2 टाईप मध्ये मी देवी आईसाठी ओढण्या बनवून घेतलेल्या आहेत। याच्या साडीत ज्या आहेत त्या मला बनवून नाही मिळाल्या, सो अशा टाईप मध्ये येलो कलरची मी एक बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर पॅरेट ग्रीन कलरची मी बनवून घेतलेली आहे। तर यांच्याही साड्या लवकरच मला मिळतील, त्याही मी तुम्हाला दाखवेल येत्या मार्गशीर्ष गुरुवारपर्यंत। त्यानंतर काही आहेत ते मी ऑफलाईन आणि ऑनलाईन घेतलेले आहेत। तर हे मी मागच्या वर्षी Amazon वरून घेतलेले, हे जे ड्रेसेस आहेत हे मी मागच्या वर्षी Amazon वरून घेतलेले। आपल्या जवळचे छोटे मुकुट असतात जे आपल्या हाता एवढे असतात ह्या साईज मधले, तर त्या मुकुटसाठी अशा छोट्या साड्या लागतात आणि ह्या ज्या होत्या ह्या माझ्याकडे जशा जशा साईज मध्ये मुकुट आहेत त्या साईज मध्ये मी बनवून घेतलेले आहेत, शिवून घेतलेले आहेत। आणि ह्या ज्या होत्या मागच्या वर्षी मी छोटे छोटे मुकुट लावलेले, सो त्या मुकुटाच्या हिशोबाने या साड्या मी घेतलेल्या, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या। सो आता त्या मला Amazon वर अवेलेबल नाही आहेत, कारण यातला ब्लू कलर मला खूप आवडलेला आणि ते ब्लू कलरची जी साडी होती ती मला मिळतच नाहीये, मी कुठेतरी ठेवली। सो त्यामुळे मला पुन्हा ब्लू कलर ऑर्डर करायचा होता, बट ते आता मला अवेलेबल नाही दिसलं Amazon वर। तर ही Amazon वरून आहे, बघू शकतात अगदी व्हायब्रंट कलरचं कॉम्बिनेशन आहे, पिंक लेस आहे आणि अगदी व्हायब्रंट असा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि त्यावर देवीची ही अशी ओढणी दिलेली आहे। तर खूप छान आहे, अगदी छोट्या मुखवट्याला साजेशा अशा या साड्या आहेत। यात माझ्याकडे 3 कलर्स आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता असा हा एक पिंक कलर आहे, अशा टाईपच्या पॅकेजिंग मध्ये हे येतात। तर हा पिंक कलर सुद्धा खूप सुंदर दिसतो। मागच्या वर्षीच्या मार्गशीर्ष गुरुवारचे ब्लॉग तुम्ही बघू शकता, त्यात तुम्हाला बघायला मिळेल की किती छोट्या साईजचा मुखवटा आणि त्याला ह्या साड्या मी लावलेल्या, तर खूप सुंदर देवी आईचं रूप दिसत होतं। तर हा आहे त्यातला सेकंड कलर। त्यानंतर माझ्याकडे येलो कलर आहे, येलो कलरही खूप सुंदर दिसत होता। पिंक कलरच्या मुखवट्याला आय थिंक मी ही साडी नेसवलेली आणि नवरात्रमध्ये सुद्धा मी देवीला ही साडी नेसवलेली। तर बघू शकता येलो कलर आहे, अगदी व्हायब्रंट असा येलो कलर आणि त्यावर अशी ही ओढणी आहे। मटेरियल खूप शायनी आहे आणि या लेसही खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत। फिनिशिंग तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या प्रकारची फिनिशिंग आहे आणि खूप मोठं जर का तुम्हाला करता येत नसेल, पहिलंच वर्ष असेल देवी आईचं मांडणी वगैरे करण्याचं, तर तुम्ही अशा छोट्या साड्या घेऊन छान अशी आकर्षक मांडणी करू शकता। तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग। तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा। खूप छान प्रतिसाद तुम्ही देताय, असाच प्रतिसाद कायम मला देत राहा आणि कमेंट्स थ्रू सांगत राहा की मी कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर, नवीन टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येऊ। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं निक स्टाईल हे मेन चॅनल आहे, हे ब्लॉगिंगचं चॅनल तर मी आत्ता ओपन केलेलं आहे, हे माझं सेकंड चॅनल आहे। बट अजून मोठी फॅमिली असलेलं माझं फर्स्ट चॅनल आहे, मेन चॅनल, ते म्हणजे निक स्टाईल। त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। इंस्टाग्रामला माझी मोठी फॅमिली आहे, तिथे सुद्धा तुम्ही मला नक्कीच फॉलो करा छान छान साड्यांवरचे रील्स बघण्यासाठी। आणि निक स्टाईल चॅनलला मी स्टायलिंग टिप्स देत असते, हेअर केअर रुटीन, स्किन केअर रुटीन, मेकअप, साड्या, ब्लाउज डिझाईन्स, असंख्य प्रकारचे व्हिडिओज तिथे मी अपलोड केलेले आहेत। तर नक्कीच ते चॅनल सुद्धा व्हिजिट करा। भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, जो असणार आहे दुसरा मार्गशीर्ष। तर मैत्रिणींनो, आता जस्ट मी सगळ्या काही साड्या ज्या होत्या देवीच्या, ज्या देवी आईसाठी मी शिवून घेतलेल्या होत्या, रेडीमेड ज्या होत्या, सगळ्या तुमच्यासोबत आता जस्ट शेअर केलेल्या आहेत। आणि आता तुम्ही बघू शकतात व्हिडिओ झाल्यानंतरचा हा पसारा आहे। इकडे हा ट्रायपॉड आहे,
त्यानंतर इकडे डायनिंगवर मी हा सगळा शूट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगल्या लाइटनिंगमध्ये व्हिडिओ दाखवू शकेल. तर अशा पद्धतीने साड्यांचेही शूट झालेले आहे. झूम करून जे शॉर्ट्स मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला टाकणार आहे तर तेही मी शूट केलेलं आहे. आता वाजलेले आहेत जवळजवळ 6:45 आता झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात आता दिवे लावण्याची वेळ आहे. तर मी आता देवपूजा करते, तर तेही तुम्हाला शॉर्ट्स दाखवेल. संध्याकाळी माझं घर कसं दिसतं तेही तुम्हाला दाखवेल. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा. तर मैत्रिणींनो, संध्याकाळचं रुटीन माझं खूप छान आहे. संध्याकाळी मी खूप फ्री असते, कारण अंशू क्लासला गेलेला असतो, त्याचे पप्पा जिमला गेलेले असतात. सो माझा मी टाईम असतो संध्याकाळी 6 पासून तर 8 वाजेपर्यंत. तर त्या मी टाईममध्ये मी माझं व्हिडिओचं पेंडिंग काम किंवा घरातलं मला काही आवरायचं असेल, स्वयंपाक, त्यानंतर देवपूजा, देवांचे मंत्र वगैरे ऐकणं, मेडिटेशन, हे असले माझे कामं असतात त्या 2 तासांमध्ये. सो आता मी दिवा लावून घेत आहे. तर स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून मी बरंचसं पूजेचं साहित्य मागवत असते. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसोबत मी शेअर करणार आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तिथून मी तुपाचा दिवा घेतलेला आहे, गाईच्या तुपाचा दिवा. तर तो मी लावलेला आहे. आणि त्यानंतर माझा हा जो मेन दिवा आहे, जो दिवसभर चालू असतो, तर तो संध्याकाळी 6 पर्यंत चालतो. पुन्हा 7 वाजेला मी नवीन मग दिवा लावत असते. तर अशी माझी ही संध्याकाळची रुटीन आहे. त्यानंतर छान छान असे धूप घेतलेले आहेत मी त्यांच्याकडून, धूप स्टिक मागवलेल्या आहेत, अगरबत्त्या मागवलेल्या आहेत, काही सुगंधी अत्तर मागवलेले आहेत, परत गंगाजल, पवित्र जल, असे वेगवेगळे देवांचे स्प्रे मागवलेले आहेत. तर तोही व्हिडिओ मी एकदा छान असं सगळं साहित्य तुम्हाला सगळं दाखवेल, जेणेकरून तुम्हालाही हेल्प होईल तुमच्या देवपूजेसाठी ज्या काही वस्तू लागतात त्या घेण्यासाठी. तर इथं मी आरती वगैरे म्हणून घेतलेली आहे. आणि माझा संध्याकाळचा दिवा जो आहे तो लागलेला आहे. सो आता मला आज ना धूप फिरवायचं होतं घरामध्ये. सो कालच मी करणार होते, बट काल मला बाहेर जावं लागलं काही कारणाने. सो मग मी धूप वगैरे इथे लावून घेणार आहे व्यवस्थित. सॉरी, धूप नाही, याला लोभान म्हणते मी आमच्या भाषेत. तर त्यामध्ये मी कापूर टाकते आणि 2-3 लवंग टाकते, जेणेकरून आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी असते ती निघेल त्यातनं. सो हॉलमध्ये मी सगळ्यात आधी फिरवून घेणार आहे. तर हे माझं रोजचं रुटीन आहे. रोज मला हे सगळं करायला खूप आवडतं. आणि मोस्टली माझी सगळ्यात छान आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह अशी पूजा जी असते ती सोमवारी आणि गुरुवारी असते. सोमवार म्हणजे माझ्या महादेवाचा वार आणि गुरुवारी स्वामींचा वार असतो. सो त्यामुळे खूप छान अशी पूजा असते. त्या 2 दिवशी विशेष पूजा मी करते. आता मी TV लावलेला आहे, जेणेकरून मला जेही काही मंत्र वगैरे आवडतात, सो मेडिटेशनल जे काही मंत्र आहेत मेडिटेशनचे, तर तेही मी लावते. त्यानंतर बाहेर एंट्री डोअरला मी हे धूप रोज लावत असते. तर हे गोकुळ धूप आहे, मी हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून घेतलेलं आहे. तर दिवा आणि धूप लावत असते. बट बाहेर जी मी तुळशी ठेवत होती छोटी, सो ती तुळस जळालेली आहे. सो ते चेंज केल्यानंतर दिवा लावेल. सो आज फक्त मी तिथे धूप लावणार आहे. आणि खूप छान आणि पॉझिटिव्ह फील असतं. खूप छान वाटतं संध्याकाळी जेव्हा मस्त सगळं घरात फक्त मी एकटी, आणि त्यानंतर हे मेडिटेशनचे मंत्र, त्यानंतर हे धूप दिव्यांचं सगळं छान वातावरण असतं, पॉझिटिव्ह फील होतं. आणि माझ्या रोजच्या कामात मला यानेच एनर्जी मिळत असते. सो कधीच मला ओव्हरलोड वाटत नाही किंवा बर्डन वाटत नाही ह्या कामांचं. व्हिडिओ करायचे असतात, एडिटिंग असते, भरपूर असे कामं असतात. दिवसभरातला मिनटाचा हिशोब मी तुम्हाला देऊ शकेल, इतके कामं असतात. सो कुठे दिवस येतो आणि कुठे जातो कळतच नाही. तर बघू शकतात पूजेनंतर आजची ही पूजा होती. सो मागच्या गुरुवारी मी रेड कलरचं मटेरियल टाकलेलं आसन देवांसाठी, तर आज मी येल्लो टाकलेलं आहे. 2-3 दिवसाआधीच हे टाकलेलं. सो येल्लोवर रेड कलरचे गुलाब खूप छान दिसतात. सो त्यामुळे, आणि उद्या तर पर्पल कलरची थीम असणार आहे दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी. तर मस्त तिथे पर्पल कलरचं आसन असेल, देवीची साडी पर्पल, खूप छान असं उद्याचंही लुक करणार आहे. सो भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.